हाय गाईज, शरयू किचनमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत सोलकढी म्हणजेच कोकमची कढी. त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा काय आहे. हे कोकम आहेत. हे चांगले असे कोकम मी रसाळ म्हणजे सुकलेले कोकम ह्याच्यासाठी नाही घ्यायचे, ज्याला असा रस असतो असे छानपैकी कोकम मी घेतलेत. एक छोटी वाटी कोकम घेतलेत आणि त्याला मी 1 तास आधी गरम पाण्यात भिजायला घातले होते. त्यामुळे त्यांना असं छानपैकी असा रस सुटलाय बघा, तुम्ही बघू शकता असा पिंक कलरचा. आणखीन ओला नारळ मी खोवून घेतलाय, 1 वाटी नारळाचा चव घेतलाय. आणि हे जिरं आहे थोडं, मीठ आहे, ह्या 4 पाकळ्या लसूण आहेत आणि 2-3 मिरच्यांचे तुकडे आणि चवीपुरती साखर. आता हे सगळं खोबरं आणखीन हे सगळं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात वाटून घेणार आहोत. त्याच्यासाठी 1 ग्लास पाणी घालून आता आपल्याला हे सगळे वाटायचे गाईज. हे मी सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं साहित्य टाकलंय, खोबरं आणि जे मसाला होता तो. आता मी 1 ग्लास पाणी घालणार आहे आणि छानपैकी मिक्सरला हे सगळं वाटप आता मी फिरवून घेणार आहे. आपल्याला नारळाचं चांगलं दूध काढून घ्यायचं आहे हे सोलकढीसाठी. हे बघा अशा प्रकारे हे मी मिक्सरला फिरवून घेतलंय. छानपैकी असा सुगंध सुटलाय मिरचीचा, जिऱ्याचा. आणखीन आता हे आपण सगळं गाळून घ्यायचं आहे. एका भांड्यात आपण गाळून घेऊया. हे बघा मी नारळाचं दूध हे गाळून घेतलंय, म्हणजे जो चोथा असतो नारळाचा तो असा छानपैकी वरतीच राहतो आणि दूधच सगळं भांड्यात पडतं. ह्याचाही आपण वापर करू शकतो, हे काय फेकून द्यायची गरज नाही. भाज्या आपण सुक्या जेव्हा कुठल्याही भेंडी, गवारी किंवा मुगाची सुकी भाजी, मटकीची सुकी भाजी जेव्हा आपण असं करतो तेव्हा वरती आपण ह्या खोबऱ्याचा वापर करू शकतो. हे बघा अशा प्रकारे छानपैकी आपलं नारळाचं दूध काढून झालेलं आहे. आता हे कोकम आहे त्याला मी थोडंसं असं चुरून घेणार आहे, म्हणजे अजून छान त्याचा मस्तपैकी रस निघतो. हे बघा तुम्ही बघू शकता किती छान कलर सुटलाय पाण्याला. त्याला गरम पाण्यात घातल्यामुळे खूप छान असा रस निघतोय त्याचा. आता हाही रस आपण ह्या दुधामध्ये ॲड करायचा, ह्यालाही आपण गाळून घेणार आहोत. ही बघा गाईज अशा प्रकारे आपली सोलकढी रेडी झालेली आहे. छानपैकी असा लाईट बेबी पिंक कलर आलेला आहे ह्याला. आता वरून आपल्याला ह्याच्यात थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर घालायची. आता आपण ग्लासात काढून घेऊया. हे बघा गाईज आपली सोलकढी तयार झालेली आहे. आता आपण हिला अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवूया थंड होण्यासाठी. हे बघा गाईज अशा प्रकारे आपली थंडगार पित्तनाशक सोलकढी तयार झालेली आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.